सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार. थोडं कमी याच्यात लावून घ्यायचं. जय जयकार गरजतसे. कमी. पळोनिया गेली झोप, होते पाप आडते, जेथे वैष्णवांचे भार. जय जयकार गरजतसे. तुका म्हणे तया ठाया, ओल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे भार. जय जयकार गरजतसे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रयेः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावार करी संतांचा, यावार करी संतांचा, ओ यावार करी संतांचा, वारी करी संतांचा, यावार करी संतांचा, वारी करी संता. मस्तक हे पायावरी, वार करी संतांचा, या वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारी करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा. सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार. जय जयकार गरजतसे. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. स्वर कमी करा, थोडं कमी करा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मनुष्य जीवनामध्ये येऊन संत विचार आणि अध्यात्म विचाराच्या द्वारा तुकोबाराय म्हणतात, मला जागृती प्राप्त झाली, मी सावधान झालो आणि भगवंताच्या भक्तीकडे भजनाकडे अधिकाधिक मी एकरूप झालो, असा अनुभव महाराज या अभंगातून आपल्या पुढे ठेवतात. महाराज म्हणतात, जिथे वैष्णव संत साधू मंडळी भगवंताच्या नामाचा जय जयकार करतात, अशा पवित्र सेवेमध्ये मी सहभागी झालो. अज्ञानरूपी जी झोप होती, पापरूपी जी झोप होती, ती निघून गेली, पापही संपून गेलं आणि भगवंताच्या भक्तीच्या द्वारा त्याच्या सानिध्यामध्ये भगवंताच्या कृपेचा आशीर्वादाचा अनुभव आला. तुका म्हणे तया ठाया,
ओल छाया कृपेची विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल मिरपूर लोहारे श्री औजीनाथ महाराज देवस्थानाच्या पवित्र अशा या सभा मंडपात मुर्तडक परिवाराच्या पूजनीय आईवडिलांचं पुण्यस्मरण या ठिकाणी आज साजरं होत आहे. कैलासवासी गंगा भागीरथी कमळाबाई पोपट मुर्तडक या मातोश्री आणि कैलासवासी पोपटराव गजाबा मुर्तडक हे या परिवाराचे वडील, या दोहोंचंही पुण्यस्मरण या ठिकाणी आज साजरं होत असताना जमलेले सर्व औजीनाथ बाबा देवस्थानचे भक्त भाविक, मिरपूर लोहारे ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, त्याचबरोबर या दुःखांकित परिवारातील आजचा कार्यक्रम घडवून आणणारे सर्व सदस्य, या मातापित्यांचे मुलं श्री रामदास पोपटरावजी मुर्तडक, श्री सुनीलराव पोपटरावजी मुर्तडक, मुली सौ लीलाबाई अशोक लहामगे, सौ साखरबाई मधुकर भारसकर, सौ सुलोचनाताई रामदास रणमाळे, सौ स्वातीताई संजय लहामगे, गंगा भागीरथी नंदाताई अशोकराव वराडे, सौभाग्यवती संगीताबाई अनिलराव वराडे, या परिवारातील सोना नातवंड आणि संपूर्ण परिवार आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे सर्व वडीलधारी आदरणीय भजनी मंडळी, लोहारे, मिरपूर, कासारे, मेंढवण, लोणी, लौकी, पिंपरी आणि समस्त ही सर्व भजनी मंडळी, त्याचबरोबर श्री सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गुरुकुल बाबळेश्वर या ठिकाणचे आमच्या नवनाथ महाराजांच्या आश्रमातील सगळे आमचे विद्यार्थी मंडळी, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आपल्या भागातील परमार्थ मार्गदर्शक, आपले सर्वांचे स्नेही भारतजी महाराज धावणे, युवा कीर्तनकार विकासजी महाराज यादव, आपल्या गावच्या आध्यात्मिक क्षेत्राचे मार्गदर्शक आणि आमचे एक युवा सहकारी श्री हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज, आपले माजी उपसरपंच, त्याचबरोबर गायनाचार्य म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित आमचे श्री हरिभक्तीपरायण स्नेही रावसाहेबजी महाराज वेताळ, त्याचबरोबर आमचे माऊली महाराज झुराळे, आपल्या भागातीलच आपले सर्वांचे स्नेही आणि आमचे सहकारी विराज महाराज मगर, दोन्ही अत्यंत युवा पिढीतील गुणवान मृदंगवादक आपले माऊली महाराज तांबे, प्रसाद महाराज तरवडे, या ठिकाणी साऊंड सिस्टीमची सेवा देणारे आमचे ताजने बंधू, त्याचबरोबर घुलेवाडी येथील आमच्या यूट्यूबची सेवा देणारे आमचे व्हिडिओग्राफर, समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, विशेष करून मुर्तडक परिवारातील सर्व सदस्य आणि इतर सर्व आप्तेष्ट नातेवाईक, लोहारे, मिरपूर ग्रामस्थ, औजीनाथ बाबांचं हे स्थान आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि मीही या स्थानाविषयी ऐकून आहे. या भागातील अनेक भाविकांकडून या स्थानाविषयीची माहिती आहे. माऊलींच्या समकालीन किंवा त्या अगोदरच्या थोड्या कालखंडामध्ये औजीनाथ बाबांची या ठिकाणची ही संजीवन समाधी आहे. तो काळ नाथ संप्रदायाचाच काळ होता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष उळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवासार चोजविले. वारकरी संप्रदायाला जो ज्ञानाचा भक्तीचा प्रसाद मिळाला ते मार्गदर्शन नाथ संप्रदायातूनच झालेलं आहे.
शिवभक्तीच्या परंपरेतून ही पांडुरंग भक्तीची परंपरा उगम पावलेली आहे. आणि म्हणून वारकऱ्यांमध्ये भगवान शिव आणि भगवान पांडुरंग किंवा भगवान विष्णू यामध्ये भेद मानला जात नाही. कारण नाथ पंथ, शैव पंथ, वारकरी पंथ हे एकाच वृक्षाच्या फांद्या आहे. नाथ परंपरेतूनच गहिनीनाथ महाराजांकडून नाथ परंपरेचा प्रसाद निवृत्तीनाथ महाराजांना मिळाला. मला वाटतं आपल्याच रस्त्यावरून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दरवर्षी जाते आणि इथे थांबते. अवजीनाथ बाबांच्या भेटीला ती निवृत्तीनाथ महाराजांची पालखी थांबते. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीवरचं हे एक ठिकाण, अशी एक ओळख नक्कीच या ठिकाणची आहे. तेव्हा गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना तो ज्ञानोपदेश दिला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण. माझे हाती दिधले संपूर्ण. माझे हाती दिधले संपूर्ण. माझे हाती दिधले संपूर्ण. ज्ञानदेव भाने निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव भाने निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण. माझे हाती दिधले संपूर्ण. माझे हाती ज्ञानदेव भाने निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव भाने निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण. माझे हाती दिधले संपूर्ण. माझे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. ज्ञानोबाराय म्हणतात निर्गुण स्वरूप ब्रह्मस्वरूप असलेले माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांनी हा ज्ञानप्रसाद माझ्या हाती दिला. आणि माऊलींनी तो ज्ञानप्रसाद वारकरी संप्रदाय संतांच्या सोबतीनं सर्व जगताला वाटला, महाराष्ट्राला दिला. आणि म्हणून ही नाथ परंपरा 700 वर्षापूर्वीची परंपरा आहे. त्यातीलच परंपरेतील ही संजीवन समाधी स्थान अवजीनाथ बाबांचं. आणि अशा या पुण्यक्षेत्रामध्ये धार्मिक परिवार आहे, भाविक परिवार आहेत. मूर्तडक परिवार हा सुद्धा धार्मिक भाविक परिवार. या दोघाही पती पत्नींनी शेतीवाडी उद्योग व्यवसाय कष्ट करताना आपल्या परिवाराला घडवलं. मुलं मुली सुना नातवंड त्यांच्यासाठी योगदान दिलं. आणि ती कृतज्ञ भावना मनामध्ये ठेवून आज मुलं आणि संपूर्ण जो परिवार आहे श्रद्धेनं भक्तिभावानं हे पुण्यस्मरण करतोय. खरं तर साधारण 1 महिनाभर किंवा त्याच्या आसपास कालावधी झाला असेल. मला आमचे सहकारी या गावचे भूमिपुत्र आणि व्यावसायिक गणपतरावजी भोसले आमचे वरदविनायक परिवारातील एक स्नेही आहेत. त्यांनी मला या कार्यक्रमाविषयी हा निरोप मूर्तडक परिवाराच्या वतीनं दिला. आणि योगायोग असा की माऊलींच्या समाधी सोहळ्याचा कालावधी असल्यामुळे योगायोगानं तो दिवस तसा खाली सापडला. आणि अवजीनाथ बाबांच्या बोलावण्यानुसार राहुल महाराज म्हणावं लागेल की या ठिकाणी आम्हाला येता आलं. विठाला आमची सगळीच महाराज मंडळी टाळकरी मंडळी उपस्थित आहे. आपण उपस्थित आहात. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलाय. आणि या अभंगामध्ये महाराज स्वतःच्या जीवनातील जागृतीविषयीचा अनुभव सांगतायत. साधारण झोप येणं आणि त्या झोपेतून जाग होणं ही एक रोजची प्रक्रिया आहे. ते जागा होणं, अभंग लिहावा किंवा त्याच्याविषयी काही अनुभव सांगावा इतकं ते महत्त्वाचं नाही. कारण मनुष्य रोजच झोपतो, रोजच झोपेतून जागा होतो.
परंतु ज्या वेळेला जीवनामध्ये अज्ञानरूपी झोपेतून जाग येते आणि अशा अविद्येतून अज्ञानातून जाग आल्यानंतर सावधान झाल्यानंतर तो अनुभव जगासाठी श्रेष्ठ ठरतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांसारखे महात्मे हे स्वतःही जीवनामध्ये जागृत झाले, सावध झाले आणि जगालाही त्यांनी सावध करण्याचं काम किंवा जागृत करण्याचं काम केलं. आपण काकड आरती म्हणतो, बहुतेक सर्व संतांनी जागे व्हा जागे व्हा असंच मार्गदर्शन केलं. उठा जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता, उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी देवा माता, भावे चरणी देवा माता. चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणो, सर्व मिथ्या हे जाणून शरणी गारे देवा. हो धनदारा पुत्र जन बंधू सोय रे बेसोन, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे देवा. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, कवी व्यथा जन्मा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, कवी व्यथा जन्माचा जन्माचा. उठा जागे व्हारे आता, नामदेवराय म्हणतात. जाग व्हा, सावध व्हा. ही कोणती निद्रा आहे? जो अज्ञानाची अनिदा घोरत होता बदबदा. मला वाटतं जसं लिहिता वाचता येणं, लिहिता वाचता न येणं याच्यात जसा फरक आहे. आपण ज्याला दिसतं त्याला डोळस म्हणतो, ज्याला दिसत नाही त्याला अंध म्हणतो, सुरदास म्हणतो. पण ज्याला लिहिता वाचता येतं तो जसा डोळस आहे, आणि ज्याला लिहिता वाचता येत नाही तो डोळे असून सुद्धा कसा आहे? अंधच आहे ना. तसं ज्याला या जीवनाविषयी काहीतरी ज्ञान आहे, संस्कार आहे, तो जागा आहे. आणि ज्याला जीवनाविषयी काही बोधच नाही, जन्म कशासाठी, मृत्यू म्हणजे काय, पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, सत्कर्म म्हणजे काय, दुष्कर्म म्हणजे काय, बरं काय, वाईट काय, हे कळतच नाही. कळत नाही त्याविषयी काय बोलणार सांगा. जसं एखाद्याला गंध ज्ञान नसतं. गंध म्हणजे लावतो तो गंध नव्हे. गंध शब्दाचा हा वाङ्मयीन शब्द आहे. गंध शब्दाचा अर्थ होतो वास, येणे, वास. आता एखाद्याला वासच येत नाही, काय आजार म्हणा किंवा सततची सर्दी म्हणा, त्याच्यामुळे त्याला काही फुल दिलं तर मोगऱ्याचा वास येत नाही, गुलाबाचा वास येत नाही. हिंग लावला त्याच्या नाकाला तरी वास येत नाही. आता हिंगाचा तर यायला पाहिजे.
वास येत नाही. वास येत नाही त्याला कोणताही वस्तू आणून द्या, त्याला काही त्याचा फायदा नाही किंवा त्याला समजत नाही त्याच्यातला. तसं मायबाप हो, ज्याला विवेक नाही आहे बुद्धीमध्ये, ज्ञानच नाही आहे, विचार नाही, सत्सद विवेक बुद्धी नाही, त्या माणसाला बरं वाईट योग्य अयोग्य काही कळत नाही. नारद महर्षी एकदा मृत्यू लोकामध्ये फिरत फिरत आले आणि चालले एका गावातून. नारद गळ्यात विना भजन करत चालले. गटार होतं आणि गटारात असं एक डुक्कर बसलेलं होतं. भयंकर दुर्गंध येत होता. गटार साचलेलं, माशा घोंगावता, दुर्गंध येत होते, डुक्कर त्यात बसलेलं. नारदांनी पहिल्यांदाच पाहिलं. त्यांना मोठं विचित्र वाटलं हे. नारदांनी स्वर्ग पाहिला, वैकुंठ पाहिला, कैलास पाहिलेलं. देवलोकातून आलेले नारद मृत्यू लोकातले सगळ्यात वाईट दृश्य त्यांना पाहायला मिळालंय. घाण, ते गटार आणि ते डुक्कर. त्यांना जरा देवाचाही राग आला. म्हणे काय देवानं निर्माण केलं हे जग, कशाला हा बिचारा प्राणी निर्माण केला असेल, काय त्याला त्रास आहे त्या जीवाला. शेवटी नारद हे संत आहेत, त्यांच्या हृदयामध्ये कळवळ आहे आणि म्हणून थांबले. त्या डुकरावर कृपा कटाक्ष टाकला, त्याच्याकडे कृपा दृष्टीनं पाहिलं. त्या डुकराला बोलतं केलं मानवी भाषेमध्ये आणि त्याला विचारलं नारदानी, का रे बाबा या घाणीमध्ये तुला काही वाईट वाटत नाही? आता त्याला ज्ञान तर पाहिजे, घाण कशाला म्हणतात आणि छान कशाला म्हणतात, याच्यातला ज्याला आपण हा फरक म्हणतो, या दोन्हीतला जो डिफरन्स म्हणतो तो तर समजला पाहिजे. मायबाप ही समस्या डुकराची नाही आहे फक्त. इतकं सुंदर आयुष्य मिळून जर का या आयुष्यामध्ये पुण्यातला आणि पापातला फरक कळाला नाही, बऱ्या वाईटातला फरक कळाला नाही, स्वार्थ आणि परोपकारातला फरक कळाला नाही आणि आपण जर या सन्मार्गाला लागलो नाही तर हे जीवन त्या प्राण्यांप्रमाणच आहे. पशुकाय पाप पुण्य जाणते, पशुकाय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिते, उत्तम मध्यम भोग भोगिते, काही एक उपजता मरती, काही उपजता मरती, बहिरांध होती पांगुळ मुखी, बहिरांध होत पांगुळ मुखी, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, बहिरांध होती पांगुळ मुखी, बहिरांध होती लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, पशुकाय पाप पुण्य जाणती, हो पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, हो उत्तम मध्यम यातला फरक काय आहे? पशुला समजतं पण सखोल ज्ञान नाहीये. समज आहे थोडीफार. आपल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा गाई, बैल, कुत्री, मांजरं, अनेक पशु पक्षी असतात अवतीभोवती आपल्या. त्यांना भूक लागलेली कळते, तहान लागलेली कळते. अगदी पशु पक्ष्यांना सुद्धा आपली माणसं कोण, आपला मालक कोण, आपलं घर कुठे आहे, आपलं शेत कुठे आहे कळतं ना. बैलांना जर का गाडीला जुंपवलं, अवताला जुंपवलं, निघाले तर ते बरोबर आपल्या शेतातच जातात. मी म्हणतो ट्रॅक्टरवाला चुकल हल्ली जा, पण पूर्वीचे बैल चुकत नव्हते. पशूंनाही ज्ञान आहे पण पशूंना याच्या पलीकडे ज्ञान नाही. तसं माणसाला आपलं घरदार, खाणं पिणं, संसार प्रपंच समजला म्हणजे माणसाचं जीवनाचं सार्थक झालं नाही. घरदार तर सगळ्याला पाहावं लागतं, शेतीवाडी सगळ्यालाच करावी लागते, पण माणसाने जीवनामध्ये काही पुण्य करावं, काही परोपकार करावा, काही सेवा करावी, जी आपल्यासारखी अनेक माणसं करतातच. आणि ती जो करील त्याचं जीवन धन्य आहे, त्याला माणूस म्हणावं. नाहीतर खाणं पिणं जगणं इथपर्यंत पशूंच्याच तो समान आहे. ज्ञानेन हीन पशुभी समान. श्रीमद भागवतामध्ये म्हटलं
आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमे तत्पशुभिर्नराणां ज्ञानम हि तेषाम अधिको विशेष ज्ञानेन हीन पशुभे समानः. नारद त्याला म्हणतात, बाबा अरे हे घाण आहे, या घाणीत तू बसलाय त्या डुकराला. ते मला नाही महाराज मी मजेत आहे. अरे काय मजेत आहे, तुला कळत नाही, चाल मी तुला वैकुंठात घेऊन जातो. नारद त्याला थेट वैकुंठात घेऊन जायला. काय योग आहे बघा. जसं एखाद्या माणसाला जिल्ह्याचं गाव पाहायला मिळू नये कधी आयुष्यामध्ये, त्याला एकदम म्हणावं चला अमेरिकेला आमच्या बरोबर, काय योग आला म्हणायचा. जो जिल्ह्याच्या गावाला बिचारा आमचा शेतकरी गेला नाही, जर मुलाबाळांच्या निमित्तानं अमेरिकेला जायचा योग आला. जातातही आपल्या अनेक शेतकऱ्यांच्या मुलांमुळे आज कुटुंब. तसं नारद त्याला म्हणतात चाल तुला वैकुंठात घेऊन. तो म्हणला नाही नाही महाराज मी फार मजेत. अरे काय मजेत आहे, घाण आहे. नाही नाही मी इथेच बरा. नारद आग्रह करतात, तो नाही म्हणतो. शेवटी त्या डुकराला वाटलं हा भला माणूस कुणीतरी दिसतोय, विनेकरी आहे, भजन करत चाललाय ना, आपण त्याला नाही म्हणतो. तो म्हणला हे पहा महाराज, ते वैकुंठ काय म्हणताय तुम्ही, तिकडे यायला मी तयार आहे, पण एका अटीवर. तो डुक्कर म्हणाला नारदांना. नारद म्हणले कोणत्या अटीवर. ते डुक्कर म्हणाल त्या वैकुंठात जर असं गटार असेल तर मी येतो. मायबाप हो, माणसाचं जीवन मिळून ज्यांना इतकी गटाराची सवय झाली त्यांना कोणी बाहेर काढावं. विठाला आणि म्हणून जे वाईट दुर्गुणात अडकलेले ते गटारच आहे ना. वाईटाच्या संगतीत बसणं, वाईट गोष्टी जीवनामध्ये करणं, आईकडे लक्ष नसणं, बापाकडे लक्ष नसणं, बायकोकडे लक्ष नसणं, मुलाबाळांकडे लक्ष नाही, शेती नाही, उद्योग नाही, व्यवसाय नाही, देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, वर्म नाही. नारायणगिरीजी महाराजांचं वाक्य आहे. महाराज म्हणायचे देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, वर्म नाही, काही ज्याला कळत नाही. आणि म्हणून आपल्यासारखी माणसं जगामध्ये पुष्कळ चांगली अजून आहेत. भान असावं माणसाला, भान. सुरुवातीला निदान आपल्या कुटुंबाचं भान असावं, हळूहळू समाज भान निर्माण व्हावं, मग धार्मिकतेचं भान असावं, राष्ट्रीय भान असावं. नाहीतरी जी माणसं चुकीचं जगतात, लोक त्यांच्याविषयी म्हणत असतात भानावर नाही होतो, भानावर. भानावर नाही म्हणजे काय, बेभान होऊन जीवन जगणारा, ज्याला कशाची आठवण नाही. आणि म्हणून संत महात्मे स्वतः या अज्ञानरूपी निद्रेतून जागे झाले. गीतेमध्ये एक छान विचार गीताकारांनी अर्जुनाच्या निमित्तानं आपल्या पुढे ठेवला. भगवान म्हणाले, अर्जुना अरे ज्या संसारामध्ये आणि स्वार्थामध्ये जग जाग असतं तिथे महात्मे झोपलेले असतात, आणि ज्या अध्यात्म आत्मकल्याणाच्या ठिकाणी जग झोपलेलं असतं तिथे महात्मे जागे असतात. या निशा सर्वभूतानां यस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. जिथे जग जाग आहे तिथे संत झोपलेले आहे. जगाला प्रपंच, भोग, ऐश्वर्य याविषयी खटपट करायला अधिक ओढ असते. महात्मे त्या गोष्टीची खटपट करत नाही. जीवनामध्ये जसा योग येईल तसा त्याचा स्वीकार करतात. पण महात्मे मात्र परमार्थाची खटपट अहोरात्र करतात. तुकोबाराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड झाला, शेवटचा दिस गोड झाला.
हो आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, पावलो विसावा. आडगाव येथून आमचे स्नेही पाटपाणी कृती समितीचे सन्माननीय शेळके पाटील हे उपस्थित झालेत. बरीच मंडळी आलेली आहे. थंडीचे दिवस आहे आणि तरी देखील आपण बरीचशी मंडळी वेळेत आलात. आमचे आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, आपले सगळे आदरणीय गुणीजन हे सुद्धा 10 सव्वा 10 पर्यंत बरोबर सगळे हजर झाले. 10:30ला भजन सुरू केलं. भजनी मंडळी सुद्धा वेळेत आलेली. आपणही आलात. आणि श्राद्धाचं असं असतं की 5-25 माणसं जमले म्हणजे सुरू करून द्यावं लागतं ते. आणि मंडप भरला म्हणजे जय विठ्ठल करावं लागतं. असा श्राद्धाचा नियमच आहे तो. मला तर एका ठिकाणी शेळके पाटील सांगायला आले, लोक 12 वाजून गेले होते 5-10 मिनिटावर. कुठे एका ठिकाणी कीर्तनाला गेलो ते कार्यकर्ते आले एक सांगायला. ते म्हणे महाराज माणसं जमले म्हणे आता बंद करा. मला तेव्हा कळलं की हे कीर्तन म्हणजे टाइमपास आहे माणसं जमूस तोपर्यंत. मी आयुष्यभर भ्रमात होतो की अरे बाबा कीर्तन म्हणजे सेवा आहे, सेवा आहे. पण नंतर कळलं की बाबा माणसं जमेपर्यंत हा काय आहे. पण लोहारं गाव चांगलं आहे. इथे तुम्ही बसलेली माणसं स्त्री पुरुष चांगले आहात. तुम्ही लवकर आलात, तुम्हाला धन्यवाद. विठाला विठाला विठ्ठला 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 कली कवरदा हरी श्री ज्ञानदेव अट्टहास केला तुकोबाराय म्हणतात. जीवनामध्ये प्रयत्न केले, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. अर्थात हा अट्टहास हे प्रयत्न म्हणजे अध्यात्माची केलेली साधना. प्रपंच कोणी करील, परंतु परमार्थाची सुबुद्धी सगळ्यांना होत नाही मायबाप. परमार्थ फार क्वचित विरळ्या लोकांच्या भाग्यात असतो. प्रपंच तर प्रत्येक जण. पशूंनाही प्रपंच शिकवावा लागत नाही. माणसाला काय शिकवायची गरज आहे. पशु पक्षी सुद्धा मुंगी साखरेचा रवा महाराजांनी लिहून ठेवलं. मुंगीसारखा छोटासा जीव सुद्धा आपल्या उदरनिर्वाहाची काय करतो, काळजी घेतो. अनेक पशु पक्षी सुद्धा आपल्या निवाऱ्याची काळजी घेतात, उदरनिर्वाहाची काळजी घेतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, हे जीवन कशासाठी आहे याचा बोध मला झाला. हे जीवन मी समजून घेतलं. 84 लाख योनीमध्ये अनंत जीव जन्माला आले, पण त्यामध्ये बाहुले मनुष्य देही निजज्ञान घातले पाही. या मनुष्य देहामध्ये परमात्म्यानं विशेष आत्मस्वरूपाचं, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून घेता येईल अशा पद्धतीचं ज्ञान बुद्धी या माणसाला दिली. माणसाला तो विचार येची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. इतर पशुपक्ष्यांजवळ ते ज्ञान नाही. आणि म्हणून संत महात्म्यांनी त्या ज्ञानाच्या जोरावर चिंतन सुरू केलं. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. चिंतन सुरू झालं संतांचं. ईश्वर जर आहे, परमात्मा आहे, मग नेमका तो कुठे आहे, कसा आहे, त्याचा अनुभव आम्हाला कसा येईल. देव कृपा करील मज काय लाज राखील. तो परमात्मा जिथे कुठे आहे, जसे काही त्याचं स्वरूप आहे, निर्गुण आहे, सगुण आहे, पण त्याची कृपा आमच्यावर होईल का. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन देवाची पायी मिठी. मज तो कुरवाळील जग जेठी, दाटईन कंठी सद्गदित. काय हे खंडईल कर्म. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असं कोणतं पुण्य आमच्या पदरी केव्हा निर्माण होईल की देवाच्या पायी आम्हाला लीन होता येईल, त्याचं दर्शन घडेल. हे चिंतन ईश्वराविषयीचं, जीवनाविषयीचं, आत्मकल्याणाविषयीचं, मोक्षाविषयीचं चिंतन सुरू झालं. अर्थात ते चिंतन केव्हा सुरू झालं. मायबाप हो, कोणताही विचार आपल्यामध्ये निर्माण व्हायला संगती तशी असावी लागते.
ज्या माणसांना व्यावसायिक माणसाची संगत असते हळूहळू तोही व्यवसाय करू लागतो. शेतकऱ्यातले अनेक मुलं चांगले व्यावसायिक झालेत. शहरांमध्ये जाऊन मला सांगितलं भारत महाराज, विकास महाराज, राहुल महाराज आल्यानंतर सांगत होते की या गावातील, या परिसरातील, मुंबई, नाशिक अशा अनेक शहरांमध्ये मुलं, अनेक कुटुंब आहेत, चांगल्या पद्धतीने उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या करतायत. अर्थात जसा संघ तशा पद्धतीचा विचार आणि संस्कार निर्माण होतो. धार्मिक माणसाच्या संगतीत आपण उठू बसू लागलो, आपल्याही मनामध्ये पंढरपूरला जावंसं वाटतं, आळंदीला जावंसं वाटतं, त्र्यंबकेश्वर, नाशिकला दर्शन करून यावंसं वाटतं. त्याचं कारण आहे संगतीचा परिणाम. पतन उद्धार संघाचा महिमा. संघ चांगला असेल, चांगल्या भावना निर्माण होतात, आणि संघ वाईट असेल तर ओढाळाच्या संगे सात्विक नागली, अर्थात नाडली. ओढाळ जनावर आहे आणि त्याच्याबरोबर एक सात्विक गाय आहे, पण ते ओढाळ जनावर सारखं लोकांचं माल खातंय, पेरलेलं चांगलं पीक खातंय जाऊन. मग तो शेतकरी येतो आणि त्या ओढाळ जनावराला मारतो, त्या ओढाळाचं पाहून जे चांगलं जनावर तिथे चरायला गेलं त्यालाही मार खावा लागतो. त्याचं कारण संगतीचा परिणाम. विठाला आणि म्हणून विचारी माणसाचा संघ असेल तर विचार निर्माण होतील. अविचारी माणसाचा संघ असेल, आता अध्यात्मामध्ये सुद्धा पहा, साधू महात्म्यांचा संघ ज्यांना घडला त्यांच्यात संस्कार असतात, शालीनता असते, नम्रता असते. सेवा ज्यांना घडली ना ती माणसं वेगळी पडतात. ती माणसं आदरपूर्वक वागताना दिसतात. त्यांच्यात उद्धटपणा किंवा वात्रटपणा हे प्रकार, हे दोष, जसं ते वेल्डिंग झाल्यावर ग्राइंडिंग करावी लागते पहा, त्याला का, त्याला बर असते, खरबुडेपणा असतो, आणि ती ग्राइंडिंग केलं वेल्डिंग नंतर की त्याला काय होतंय, सेवा ही ग्राइंडिंग आहे जीवनातली. म्हणून आई वडिलांच्या सहवासात सुद्धा सेवा करावी. मुला मुली सुनांना गोडवा येतो त्यांच्या वागण्याला, स्वभावाला. अध्यात्मामध्ये सुद्धा कीर्तन, भजन हे सगळं करत असताना सेवा घडावी. ज्ञानेश्वरी वाचनाची सेवा, दिंडी, इतर अन्य सेवेमध्ये भजनाची सेवा, वडीलधारे वारकरी, वडीलधारे साधू संत त्यांच्या सहवासात, आणि मग जीवनाला एक आकार प्राप्त होतो. संघ फार महत्वाचा आहे. संघ न करावा दुर्जनाचा, अशुभ न बोलावी वाचा. विठाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणले, बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. महाराज म्हणले, आमचं परम भाग्य उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ. संतांचा संग झाला, दर्शन झालं, आणि हळूहळू परमात्म लाभ पदरात पडला. संतांच्या संगतीचा परिणाम अध्यात्म विचार जागृती झाली, आणि अध्यात्म विचार जागृती झाल्यामुळे महाराज म्हणतात, आम्ही सावध झालो, आम्हाला जीवन कळालं. अभंगाचं पहिलं सावध झालो, 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 सावध
आहे सगळी छान गातायत वाजवतायत. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. तुकोबाराय म्हणतात मी सावध झालो. अर्थात ही सावधानता मनुष्याला मार्गदर्शनामुळे येते, कधी जीवनात आलेल्या अनुभवातून येते, कधी पूर्व पुण्याईनं मनुष्याला आत्मजागृती होते. जसं उदाहरण देईल मी आपल्याला, रामायणामध्ये माता शबरीचं उदाहरण आहे. रामायणामध्ये ज्या ज्या भक्तांची उदाहरणं आली त्यामध्ये माता शबरीचं उदाहरण हे एक श्रेष्ठ उदाहरण. शबरीनं काही वाचन केलं म्हणून ती सावध झाली असं नाही. शबरीला कोणी संतही भेटले नव्हते, पण शबरीचं पूर्वपुण्य होतं. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. हे संपूर्ण जे चरण आहे ना शबरी मातेला लागू होतं, संपूर्ण चरण. फक्त लग्न करायचंय तिच्या वडिलांनी ठरवलं. शबर राजा भिल्ल राजा, राजा होता तिचा वडील आदिवासींचा जंगलामध्ये. आणि मग बरेचसे लोक येणार होते. शबरी मातेचं वय त्यावेळेला होतं 10 वर्ष. लग्न करायचंय तर मग ते बोकडन कोंबडन मेंढरन बरेच काय काय आणले, अज्ञान. आणि म्हणे आता ही मेजवानी द्यायची. मायबाप हो, लोकांमध्ये खूप अज्ञान आहे. अजूनही काही असेही विभाग आहेत. लग्नाला सुद्धा मांसाहाराचं जेवण लोक करतात. लग्नाला महाराष्ट्रात फिरताना अशा काही चित्रविचित्र पद्धती पाहायला मिळाल्या. लग्नामध्ये कुठं? आता निवडणुकांमध्ये ठीक आहे, ते चालूच राहतो धुमाकूळ. निवडणुकात तर काय खाऊ घालतात आणि काय खातात हे त्यांनाच माहिती. विठाला पण लग्नामध्ये मांसाहार आहे, पण पद्धती आहे. मी तुम्हाला खाजगीत सांगेल, कॅमेऱ्यावर नाही सांगणार. कुठल्याही भागाचा अपमान करणं किंवा कुठला जिल्हा तालुक्याचं नाव घेणं ते बरोबर नाही. तेवढं भान इथे उभं राहणाऱ्या माणसालाही असलं पाहिजे. बेभान कोणीच चालत नाही, भानावरच राहावं लागतं. आणि म्हणून शबरीच्या ध्यानात आलं, माझं लग्न आहे आणि हे बकरे आणि हे जीव मारले जाणार. या बिचारा जीवांचा काय दोष आहे? आणि मग मी लग्नच नाही केलं तर याला म्हणावं सावध झालो. घडणारं पाप पुढे तिला डोळ्यांना दिसलं आणि ते पाप कर्म होऊ द्यायचं नाही हे तिने ठरवलं. मला वाटतं जीवनामध्ये ही खरी सावधानता आहे. आपल्याला घडणाऱ्या अशुभ गोष्टी अगोदर दिसल्या पाहिजे, नाही तर जीवनात अशुभ घडून गेलं मग पश्चाताप करत राहिला. अब पछताए क्या होत जब चिडिया चुग गई खेत. पश्चातापाची वेळ कमीत कमी जीवनात येणं याला शहाणपण म्हणतात. शहाणपण ते नाहीये की वारंवार पश्चाताप करावा लागणं, हे शहाणपण नाही. आणि म्हणून शबरीनं रात्रीच्या वेळी घर सोडलं. 10 वर्षाचं वय लक्षात घ्या. जंगलातून वाघ सिंह हिंस्र पशु त्या काळचे निबिड अरण्य असायचे. तेव्हा लोकवस्ती किती विरळ होती. अहो मी म्हणतो एक 5-50 वर्षापूर्वी इथून तळेगावला जायचं म्हटलं तर हिंमत होती का रात्री कोणाची? इथून नांदूरला किंवा तळेगावला रात्री या रस्त्यानं कोणी जात होतं का? मला सांगा ना. आपण सगळी मंडळी अनुभवी इथल्या. ते द्या सोडून. लोणीतून निर्मळ पिंपरीला घोरपडे साहेब कोणी जात होतं का? 50 वर्ष नाही, एक 10-12 वर्षापूर्वी. हळूहळू वाड्या वस्त्या झाल्या, वरद विनायकाचं मंदिर झालं. आणि मग लोक सुरुवातीला 12 वर्षापूर्वी जेव्हा भूमिपूजन केलं, मी अनेक वेळा रात्री तिथे मुक्कामी राहिलो. रात्री गाडी सुद्धा वाजत नव्हती, भीती असायची. आमचं मंदिराची स्थापना झाली तर पहिल्याच महिन्यात दानपेटी चोरून नेली. पण त्याच्यानंतर काय दणका बसला त्या नेणाऱ्यांना माहित नाही. आजपर्यंत सुतळीचा तोडा परत गेला नाही, परत नाही. विठाला विठाला साधी चप्पल तिथून चोरी गेली नाही परत. नाही ना, इतकी गर्दी चतुर्थीला होते. पण पुन्हा एकदा कोणीतरी मोटरसायकल गेली म्हटलं तर आमचे सगळे सहकारी होते भारत महाराज. ते म्हणले पहा, वरद विनायकाच्या दारातून काही गेलेलं नाही,
तुम्ही नीट पहा. ते गडबडीत काय झालं, एक जणाचा अंधारात ती चावी त्या गाडीला आली, त्यांनी किक मारली, गेला तीच गाडी घेऊन. घरी गेल्यावर त्याच्या दारात लावताना उजाडात पाहिलं, अरे ही गाडी तर जरा वेगळीच दिसते काहीतरी. आणि मग तो आला तर त्याची गाडी तिथं पडसावलेली दुसरीकडे लावलेली होती, आणि ही ज्याची त्याला मिळाली. शबरीनं निबिड अरण्य होतं, रात्रीचा प्रवास केला. आणि प्रवास करत करत 4-2 दिवसात मातंग ऋषीच्या आश्रमाच्या, काही अनेक ऋषींचे आश्रम होते, त्यात मातंग ऋषींचाही आश्रम होता. तिथे ती आली आणि लपून छपून तिथे राहू लागली. तिला वाटलं मी एकदम एखाद्या आश्रमात गेले, मला घेतील का, मला स्वीकारतील का, तिच्या मनातली ती भावना. आणि मग त्या ठिकाणी हळूहळू तिनं मातंग ऋषींच्या आश्रमात सेवा सुरू केली. कोण ही चांगली सेवा करतंय म्हणून मातंग ऋषींनी एक दिवस पाहिलं तर ही लहान मुलगी पहाटेच्या वेळी लवकर भल्या पहाटे येऊन जाडझूड करत होती. महाराज जवळ गेले आणि विचारलं, बाळा अरे कोण तू, काय नाव तुझं, असं म्हणल्यावर घाबरली आणि माफी मागितली. महाराज क्षमा करा, पण माझं नाव शबरी आहे आणि मी इथे तुमच्या आश्रमाच्या आश्रयानं राहते, कारण मी घरून अशा रीतीनं निघून आलेली आहे. मातंग ऋषींनाही गैवरून आलं, डोक्यावर हात फिरवला. बाळा एवढ्या लहान वयात तुझ्या मनात ही पुण्य भावना निर्माण झाली कशी? या जगामध्ये दुर्भाग्यानं ग्रंथ वाचण्यात आयुष्य कधी कधी आमच्यासारख्याच जातं, पण सद्भावना निर्माण होत नाही. ग्रंथ वाचून सद्भावना निर्माण न होणं, मायबाप हो, हा केवढा दैव दुर्विलास आहे. परमार्थ न करणारा जवळ सद्भावना नसतील तर ती काही फार दुःखाची गोष्ट नाही, खेदाची गोष्ट नाही. पण परमार्थ करणारामध्ये सुद्धा जर मरेपर्यंत सद्भावना निर्माण झाली नाही, तो म्हणतोय भजन, घातली माळ, जातोय पंढरीला, माझ्यासारखा राहतोय मंदिरात, पण सतत इतरांच्या वाईटाचं चिंतन जर तो मरेपर्यंत करत असेल तर तो परमार्थिक नाहीच. विठाला 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 विठाला. संत मीराबाईंचा एक अभंग आहे, त्या म्हणतात, पाण्यात राहून माशांनी जसं तहानलेलं राहावं तसं आम्ही सद्विचारात, आज सद्भावनेत असलेले अनेक लोक आहेत, त्यांच्यामध्ये राहून आमच्या दुर्भावना आम्ही सोडूच नाही. हा एक दुर्भाग्याचा काळ आहे. पाणी मोमीन प्यासी सुन सुन आवत हासी. पाणी मोमीन प्यासी सुन सुन आवत पानी मोमीन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी. हसीरा पानी मोमीन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी. आत्मज्ञान बिन नर भटकत है. आत्मज्ञान बिन नर भटकत है. कहा मथुरा कहा काशी मोहे सुन सुन आवत हासी. पानी मोमीन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी. पानी मोमीन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी. पानी मोमीन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी. पाणी मो मीन प्यासी, पाण्यामध्ये राहून, मीन म्हणजे माशानं तहानलेलं राहावं. मीराबाई म्हणल्या, मला हसायला येतं हे ऐकून. मोहे सुन सुन आवत हासी, हे ऐकून मला हसायला येतंय. मीराबाई तशीच माणसाची स्थिती, असं त्यांचं म्हणणं आहे. आत्मज्ञान बिन नर भटकत है. कहा मथुरा कहा काशी. नुसत्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन आत्मज्ञान होणार नाही. आपलं चिंतन सुधारलं पाहिजे, म्हणजे जीवन सुधारतं. जोपर्यंत विचारांचा बदल होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी, बाह्य गोष्टी या बाहेरच राहतात. हे पहा, गावामध्ये शाळा बांधली, शाळेमध्ये
वस्तू आणल्या, फळा आणला, खडू आणला, टेबल आणला, खुर्ची आणली, बेंच आणले, सगळं आणलं. पण शाळेमध्ये मुलं नाहीये. बरं मुलंही आणले, शिक्षक नाहीये. बरं शिक्षकही आणले, पण मुलं शिकत नाहीये. ही जशी एक दुर्भाग्याची गोष्ट असते ना, तसं जीवनामध्ये सगळं आहे. दिंडी निघाली, सप्ताह झाला, पारायणही केलं, पण करणाराला श्रद्धा नाही, बसणाराला श्रद्धा नाही. हे दुर्भाग्य होऊ शकतं. मला वाटतं असं कधी घडत नाही. कोणताही धार्मिक उत्सव हा माणसाला काही ना काही त्याचे परिणाम देऊन जातो. तुमच्यासारखी काही ना काही स्त्री पुरुष हे श्रद्धावान असतात, त्याचा लाभ घेतात. पण श्रद्धाहीन माणूस हा त्या लाभापासून वंचित राहतो. आणि म्हणून शबरीला मातंग ऋषी म्हणतात, बाळ तू केवढी भाग्यवान आहे. शबर कुळामध्ये जन्माला येऊन तुझ्यात सद्भावना निर्माण झाल्या. अरे बाळा, या माझ्या आश्रमात आणि माझ्या आयुष्यात मी अशी माणसं पाहिली की जे आश्रमात राहिले पण ज्यांना सद्भावना निर्माण झाल्या नाही. आणि म्हणून तू खरंच भाग्यवान आहे. शबरी, मी तुला आशीर्वाद देतो. बघा महाराजांचा, मातंग ऋषींचा आशीर्वाद शबरीला कसा मिळाला, तिच्या सद्भावनेनं. म्हणून जीवनामध्ये वस्तू विकत घेता येतात, आशीर्वाद विकत घेता येत नाही. अजून कोणालाही घेता आले नाही. जगातल्या वस्तू घेता येतील, सुख सोहळे जीवनात करता येतील. आशीर्वाद हे सेवेतून, सद्भावनेतून, दुर्भावनेनं आशीर्वाद कसे. म्हणून आशीर्वाद दिला. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला येतील, या जंगलात येतील, वनात येतील, शबरी राम प्रभू तुला अवश्य भेट देतील. माझं आयुष्य तेवढं नाही शबरी, राम येईपर्यंत मी या भूतलावर राहणार नाही. मला भविष्य पुढचं माहिती आहे, पण तू भाग्यवान आहे, तुला रामाचं दर्शन होईल. मला एवढंच म्हणायचंय की मानवी जीवनामध्ये कधी कधी सद्भावना या पूर्वपुण्याईनं निर्माण होतात. जागृती निर्माण होते, सावधानता निर्माण होते. कधी कधी संतांच्या मार्गदर्शनानं, जसं वाल्या कोळ्याला नारदांनी मार्गदर्शन केलं आणि शेवटी तो प्रसंग परत्वे सावध झाला आणि पापकर्मापासून परावृत्त होऊन पुण्यकर्माकडे प्रवृत्त झाला. हे वाल्याच्या जीवनात घडलं. वाल्याचा वाल्मिक झाला आपल्याला माहिती. दुसरं उदाहरण, सत्संगतीनं परिवर्तन, जागृती, सावधानता. आणि तिसरी गोष्ट आहे, काही जीवनात घडलेल्या अनुभवातून परिवर्तन. काही अनुभव असे घडतात. गौतम बुद्धांच्या चरित्रातली कथा आहे की तरुणपणी त्यांच्या वडिलांनी सांगितलं की जा, त्या मंत्रिमंडळाला आणि नोकर अधिकाऱ्यांना सांगितलं राजधानीतल्या, माझ्या मुलाला समाजामध्ये फिरवून आणा, राजधानीत फिरवून आणा. या राजकुमाराचं नाव आहे सिद्धार्थ. मोठी प्रसिद्ध कथा आहे. गौतम बुद्ध सिद्धार्थ आहे त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव. तरुणपण आहे, रथात बसले आणि फेरफटका मारायला राजधानीत गेले. अनेक मोठमोठ्या इमारती होत्या, भव्य दिव्य अशा वास्तू आणि इतर सर्व गोष्टी ते पाहत होते, समाज जीवन पाहत होते. तेवढ्यामध्ये एक अत्यंत रोगी, कुष्ठरोगी मनुष्य दिसला की ज्याच्या अंगातून रक्तपू वाहत होतं, अनेक जखमा होत्या. विचारलं कोण आहे हा? म्हणे हा कुष्ठरोगी आहे. म्हणे माणसाच्या शरीराला रोग सुद्धा होतो, तोपर्यंत या राजपुत्राला जगातल्या गोष्टी माहीतच नव्हत्या. म्हणे होय, शरीर हे असं आहे की कधी कुठला आजार होईल सांगता येत नाही. सिद्धार्थ त्याच्यावर विचार करत राहिला. रथ पुढे गेला, अनेक गोष्टी पाहिल्या आणि एक अत्यंत दरिद्री मनुष्य दिसला ज्याच्याकडे निर्धन होता, पैसेच नव्हते आणि तो भिक्षा मागत होता, भीक मागत होता चौकामध्ये. विचारलं हा कोण आहे? म्हणे हा भिक्षुक आहे, भिकारी आहे, बिचारा निर्धन आहे. म्हणे मनुष्य इतका दरिद्री सुद्धा असू शकतो? म्हणे होय, जीवनामध्ये असाही प्रसंग कधी कधी घडतो. फेरफटका चालूच होता, त्याला काही मदतही केली, पुढे गेले आणि एक अंत्ययात्रा जात असताना रस्त्यानं दिसली. कोणाचा तरी मृत्यू झालेला, त्याला खांद्यावरती घेऊन जात होते. माणसं जमलेली होती, शोक चाललेला होता, दुःख होतं. विचारलं हा काय प्रकार आहे? त्या राजपुत्राला माहित नव्हतं. म्हणे एकाचा मृत्यू झालाय आणि त्याची अंत्ययात्रा आहे. म्हणे माणसाचा मृत्यू सुद्धा होतो, हे जीवन संपतं. हो, एक दिवस हे जीवन संपतं. याला म्हणतात जीवनात आत्मचिंतनाचा प्रसंग. हे सगळं पाहिल्यानंतर
सिद्धार्थ आला आणि त्याला रात्रभर झोप आली नाही. तो चिंतन करत राहिला. भयंकर रोग देखील माणसाला होतात, निर्धनताही येऊ शकते, मृत्यूही होतो. मग या जीवनात सत्य काय, शाश्वत काय, श्रेष्ठ काय, आणि जर ते असेल तर त्याचा शोध कसा घ्यायचा. आणि या राजपुत्रानं राजधानी सोडली, राज्य वैभव सोडलं आणि तो वनात जाऊन तपश्चर्या करू लागला. मदालसेनं आपल्या बाळाला मार्गदर्शन करताना म्हटलेलं आहे, 18 भार वनस्पती फुले फळे ओढती, 18 भार वनस्पती फुले फळे ओढती, भावी त्या पोखरणी नदी गंगा हो भावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, हो ज्या घरी कुलश्रिया राजराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती, हे सुख सांडोनिया कासया हो सेविती, परे दे मदालसा सोहम तुझो रे बाळा, परी ते मदालसा सोहम तुझो रे बाळा, हो परियेची मदालसा सोहम तुझो रे बाळा, सोहम तुझो रे बाळा, 18 भार वनस्पती फुले फळे ओढती, 18 भार वनस्पती फुले फळे ओढती, भावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, हो भावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, त्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती, सुख सांडोनिया कासया योग सेविती, परे दे मदालसा सोहम तुझो रे बाळा, परे दे मदालसा सोहम तुझो रे बाळा, हो परिये दे मदालसा सोहम तुझो रे बाळा, परिये दे मदालसा सोहम तुझो रे बाळा. 18 भार वनस्पती फुले फळे ओढती, बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योगसे. मानवी जीवनामध्ये कधीतरी आपण काही वेळ, मी म्हणतो अनेकांनी घर सोडलं, राज्य सोडलं, त्याग करून वनात गेले. आपल्याला ते करायची गरज नाही. आपल्याला दिवसभरातला निदान काही 10-20 मिनिटाचा, तास, अर्ध्या तासाचा वेळ देवघरात बसून काही वाचन करता येईल का? कधी मंदिरात जाऊन काही थोडंसं चिंतन दर्शन करता येईल का? आणि त्या निमित्तानं जीवनातलं जे शाश्वत सत्य आहे, ज्याला परमसुख, आत्मसुख, ब्रह्मसुख म्हणतात, त्या सुखापर्यंत आपल्याला जाता येईल का? आणि संतांना ही तळमळ आहे, म्हणून ते अनुभव आपल्या पुढे मांडतात. ते म्हणतात आम्ही मात्र सावध झालो, आणि आपल्यालाही करतात, आता जागा रे भाईनो जागा रे, चोर निजल्याने नाडवुनी भागा रे, नाडवुनी भागा रे, नाडवुनी भागा, आता जागा रे भाईनो. ही जागृती आहे, म्हणून सावध झालो, सावध झालो, सावध झालो. महाराज म्हणतात आम्हाला मृत्यू कळाला, आम्हाला जीवन कळालं, आम्हाला सुख आणि दुःखातला फरक कळाला, पाप पुण्यातला कळाला, सावध झालो. आणि कशाकडे आलो? असत्याकडून सत्याकडे आलो. आपल्या वेदानं मार्गदर्शन केलंय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, आणि महत्वाचा बोध असतोमा सद्गमय, असत्याकडून सत्याकडे. आणि म्हणून हरीच्या आलो जागरणा. आणि हरिभजनामध्ये आल्यानंतरचा अनुभव काय? तेथे वैष्णव वाचे
वैष्णवाचे भार तेथे वैष्णवाचे भार हे पहा आपल्या तेथे संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेब यांनी या कार्यक्रमाला भेट दिली. त्यांची श्रद्धांजली भावपुष्प रूपानं त्यांनी या मूर्तडक परिवाराच्या मातापित्यांना अर्पण केली. मी त्यांना याबद्दल धन्यवाद देतो. आणि पुढील काळामध्ये परमेश्वरानं आपल्याला जी संधी, जनता जनार्दनानं संधी सेवेची दिलेली आहे, या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील असेल, महाराष्ट्रातील जनता जनार्दनाची असेल, चांगली सेवा आपल्या हातून घडावी या शुभेच्छा या व्यासपीठाच्या वतीनं आपल्याला. ओ तेथे वैष्णवाचे भार तेथे वैष्णवाचे भार हो तेथे वैष्णवाचे भार 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 हो जयकार करतात ते जयकार करतात से जयकार करतात से तेथे वैष्णवाचे भार तेथे वैष्णवाचे भार हो तेथे वैष्णवाचे भार तेथे वैष्णवाचे भार हो तेथे वैष्णवाचे भार तेथे कार करतात ते तेथे कार करतात ते तेथे कार करतात तेथे वैष्णवाचे भार जय जयकार करतात ते जय जयकार करतात विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा, भजन करा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हो विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हा विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई हरि जय ओ हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय ओ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
बहार जय जयकार गरजत असे. महाराज म्हणतात आम्ही सावधान होऊन जीवनामध्ये कर्माकडे आणि सत्य मार्गाकडे वळालो. जेथे वैष्णवांचे भार, जिथे वैष्णव मांदियाळी भाविक एकत्र आहे, जय जयकार भारी भक्तीचा होतोय, अशा वातावरणामध्ये आम्ही आलो. आणि पळोनिया गेली झोप, होते पाप आडते. जीवनातलं अज्ञानरूपी ही निद्राही संपली, पापवासनाही संपली. आणि मग महाराज म्हणतात भगवंताच्या भक्तीमध्ये जो अनुभव आला, अर्थात आपल्याही जीवनामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं, संसारामध्ये कितीही वैभव सुख मिळालं तरी ते दुःखरूप असतं. आज ना उद्या ते दुःख देणारं असतं. संसारातला संग असो की संसारातलं वैभव असो, आज ना उद्या त्यापासून दुःखच होणार. आणि परमार्थातली छोटीशी केलेली सेवा सुद्धा आजही सुख देईल आणि ती उद्याही सुख देईल. तुम्ही आज दानधर्म केला, आत्ताही आनंदच होईल दानधर्म करताना. आणि म्हातारपणाला सुद्धा आठवण करताना की आम्ही दिंडीला जीव घातलं, आम्ही पारायणाला बसलो, आम्ही पंढरीला पायी गेलो, आम्ही त्र्यंबकला पायी गेलो, आम्ही आईवडिलाची सेवा केली, आम्ही गोरगरिबाला मदत केली, आम्ही काही ना काही सामाजिक कार्य केलं, धार्मिक कार्य केलं. या आठवणी आपल्याला सुख देतील, आनंद देतील. आणि म्हणून भगवंताजवळ आल्यानंतर काय अनुभव आहे, तर तिथे भगवंताच्या कृपेचा ओलावा आणि सुखाचा अनुभव आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणे तया ठाया. हो तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणे तया ठाया, हो तुका म्हणे तया ठाया, ठाया तुका म्हणे तया ठाया. तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणे तया ठाया. हो तुका म्हणे तया ठाया, तुका म्हणे तया ठाया. हो राम तुका म्हणे तया ठाया, ठाया तुका म्हणे तया ठाया, ठाया तुका म्हणे तया ठाया, ठाया तुका म्हणे तया ठाया. हे ओल छाया कृपेची, ओल छाया कृपेची, तेथे वैष्णवाचा पार, तेथे वैष्णवाचा पार, तेथे वैष्णवाचा पार, तेथे वैष्णवाचा पार. छाया कृपेची, छाया या कृपेची, तेथे वैष्णवाचे भार, तेथे वैष्णवाचे भार, तेथे वैष्णवाचे भार, तेथे वैष्णवाचे भार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा संत श्रेष्ठ श्री औजीनाथ महाराजांच्या चरणी, पांडुरंगाच्या सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. जमलेले आपण सर्व मिरपूर लोहारे ग्रामस्थ, मुर्तडक पाटील परिवाराचे सर्व आप्तेष्ट पै पाहुणे मंडळी, आपण सर्वजण मिळून आज मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी कमळाबाई पोपट मुर्तडक
आणि कैलासवासी पोपटराव गजाबा मुर्तडक. खरं तर वडील अगोदर गेलेले आहेत आणि तदनंतर मातोश्री गेल्यात, पण या दोघाही माता पित्यांचं पुण्यस्मरण एकत्ररित्या पुन्हा एकदा आज या ठिकाणी ठेवण्यात आलं. त्यांना भावपूर्वक आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिला. या परिवारातील आपले स्नेही श्री रामदास पोपटरावजी मुर्तडक आणि दुसरे आपले स्नेही श्री सुनीलराव पोपटरावजी मुर्तडक या दोघा बंधूंनी, त्यांच्या बहिणी असतील, घरातील सुना, नातवंड, नाती, नातू आणि संपूर्ण परिवार असेल, या परिवारानं या मायबापांच्या आशीर्वादानं उद्योग, व्यवसाय, शेती, शिक्षण, अगदी एक नातू डॉक्टरसुद्धा आहेत, अशा पद्धतीनं चांगली वाटचाल चालवलेली आहे. आजी आजोबांचे आशीर्वाद असेच या परिवाराच्या पाठीशी राहावेत आणि इथून पुढील काळामध्येही त्यांचा उत्कर्ष व्हावा, भक्तिमय आनंदमय जीवन त्यांना प्राप्त व्हावं आणि या दोघाही मातापित्यांना ईश्वराच्या चरणी स्थान प्राप्त व्हावं अशी पांडुरंगाच्या औजीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. या निमित्तानं या कार्यक्रमाविषयी ज्यांनी मला आग्रहपूर्वक सूचित केलं ते आपल्या गावचे भूमिपुत्र आणि आमचे लोणी येथील वरदविनायक परिवारातील एक अत्यंत चांगले तरुण सहकारी गणपतरावजी भोसले, जे आमच्याकडे गणेश जयंतीला आवर्जून काल्याचा महाप्रसाद गणपतरावांचा असतो. 8-10 हजार लोकांची पंगत एकटा आपल्या गावचा सुपुत्र घालतो. टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. आणि इथे सुद्धा गावात ज्या ज्या वेळेला काही सेवेची जबाबदारी पडेल, गणपतराव हे मागे नसतात. तेव्हा गणपतराव, त्यांचे सगळे या ठिकाणचे मित्रमंडळी आणि मुर्तडक परिवारात सुनील भाऊ आणि हे सुद्धा त्यांचा सगळा मित्रपरिवारच आहे. रामदासजी असतील, सुनील भाऊ असतील. आणि म्हणून गणपतरावनी अगदी तारीख देताना मला म्हटले, माझ्या घरातल्यासारखं कार्य आहे आणि आपण तारीख दिली पाहिजे. पण तारखेचं काय अवघड नसतं आमच्याकडे. खाली असली की मिळून जाते आणि गुंतलेली असली की मग काही असलं तरी अडचण येते. योग असा चांगला होता. माऊलींच्या समाधीच्या सोहळ्याचा दुसरा दिवस तारीख खालीच होती आणि ती झाली. आज आमची सगळी महाराज मंडळीसुद्धा उपस्थित राहिले. आदरणीय भारत महाराज असतील, आपले राहुल महाराज, त्यांचंही वेळोवेळी आम्हाला खूप चांगलं सहकार्य या भागामध्ये परमार्थ सेवा करताना लाभलेलं आहे, ते आजही लाभत आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आमचे विकास महाराज असतील, आमचे गायनाचार्य विराज महाराज आणि आमची सगळी माऊली महाराज आहेत, सर्व आमची महाराज मंडळी आहे, मृदंगाचार्य, सगळे ज्येष्ठ टाळकरी आणि समोर बसलेली वडीलधारी मंडळी, माता भगिनी, सर्व पै पाहुणे, सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांच्या वतीनं ही सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि या माता पित्यांना आदरांजली अर्पण करून आपल्याला एक छोटीशी विनंती जाता जाता करतो की येणाऱ्या जानेवारी महिन्यात 2025 सालामध्ये 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत गणेश जयंतीच्या निमित्तानं आपल्या वरदविनायक सेवाधाम लोणी या ठिकाणी 12 वर्ष त्या ठिकाणच्या सेवेला झालेत. 12 वर्ष तिथल्या कार्याला सेवेला झाले म्हणून तपपूर्ती उत्सव 12वी गणेश जयंती आपण तिथे आता ही साजरी करतोय. म्हणता म्हणता पिंपरीकर असतील, आडगावकर, लोणीकर, लोहारेकर, गोगलगाव सगळ्याच पंचकृषीनं वेळोवेळी, लोहाऱ्याची सुद्धा मंडळी वेळोवेळी सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथं आलेली आहेत. आपण येत असता आपलंही आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य लाभलेलंच आहे. या सप्ताहामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहभागी व्हावं. गावातील आमची तरुण मंडळी, गावातील आमचं भजनी मंडळ, गावातील वडीलधारी मंडळी, माता भगिनी, गावातील सगळे प्रमुख कार्यकर्ते, सर्वांना या सप्ताहाचं आग्रहपूर्वक निमंत्रण देतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय बोलिये पुरे वेडे बापुडे उत्तरे करा क्षमा महाराज तुम्ही हा नाही उचारिला अधिकार मी आपला क्षमा महाराज तुम्ही तुका म्हणे जाणे सरारा कापाया खाली बसा, खाली बसा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम खाली बसा, खाली बसा. विठ्ठल, बसा खाली. ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान.